नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. आता कुकरची रिंग ठेवून आपण थोडंसं रंग भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये एकदम सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची. हळदी कुंकवासाठी ही रांगोळी आहे. आता मी कुकरची रिंग ठेवून त्यामध्ये कलर भरून घेतलेला आहे. बघा, पिंक कलर मी लाईट आणि डार्क असं करून भरून घेतलेला आहे. आता जो बाजूनी कलर आहे तो आपण ब्रशच्या साहाय्याने बाजूला करणार आहोत. व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे, गोल आकार. आता मी एक खाली फूल काढणार आहे निळ्या रंगाने. बांगडी ठेवून फूल काढायचं आहे. फूल काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे बघा. तर मी बांगडी ठेवून घेतली आणि निळ्या रंगाने त्यामध्ये डॉट देऊन घेतलेले आहेत. आता हळूच आपण बांगडी काढून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने थोडासा चपटा आकार देऊन काडीच्या मदतीने बघा पाकळ्यांचा आकार मी देऊन घेतला आहे. हळूवारपणे आकार द्यायचा आहे, जास्त घाई करायची नाही. आता मध्ये मी ऑरेंज कलर भरून घेतला बघा, त्यामुळे एक त्याने निळ्या रंगाला कसा उठाव आला आहे. आता बाजूने आपण एक वेल काढणार आहोत. पोपटी रंगाने मी पूर्ण जो आपण गोल काढलेला आहे त्याला वेल काढून घेतलेली आहे. व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आता डॉट काढून पानं काढायची आहेत. आता ही सुद्धा पद्धत नेहमीप्रमाणे एकदम सोपी आहे पानं काढण्याची. तर मी या पोपटी रंगानेच डॉट दिलेले आहेत. वरती थोडा थोडा हिरवा रंग टाकून आपण बाटलीच्या झाकणाने चपटा आकार देऊन पानांचा आकार देणार आहोत काडीच्या मदतीने. ती सोपी पद्धत आहे बघा पानं काढण्याची ही, आणि अगदी झटपट होतात. पाठीमागे देठसुद्धा काढून घेतले आहेत बघा. आता बाजूनी एका बाजूने मी आता कळ्या काढणार आहे, पाकळ्या काढणार आहे फुलांच्या. की ऑरेंज कलरची मी डॉट देऊन घेतली आहे बघा. आता चमच्याच्या साहाय्याने थोडासा चपटा आकार देऊन घ्यायचा आणि पुन्हा काडीच्या साहाय्याने एक पाकळीचा आकार देऊन घेतला आणि मध्ये मध्ये हिरव्या रंगाचे डॉट दिले आहेत बघा. तर त्याला पण आपण काडीने पानाचा आकार देणार आहोत. व्यवस्थित पानाचा आकार मी देऊन घेतला. आता ते मी पानाच्या मागे मी व्हाईट रंगाने डॉट देऊन घेतले, त्यामुळे एक उठाव आलेला आहे बघा रांगोळीला. बघा, सुंदर आहे रांगोळी. आता मध्ये आपण हळदी कुंकवाची करंड्याचा एक लूक देणार आहोत. तर त्यासाठी मी व्हाईट रंगाने 2 फुलं काढून घेतली आहेत बघा. व्हाईट रंग पण टाकून घ्यायचा आहे आणि एक फुलाचा आकार त्याला द्यायचा आहे काडीच्या साहाय्याने. हळूवारपणे फुलाचा आकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये मग हळदी कुंकवाचे रंग आपण भरून घेणार आहोत. तर वरती मी लक्ष्मीची पावलंसुद्धा काढलेली आहेत. ती पण पद्धत खूप सोपी आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी अगदी सोप्या रांगोळ्या दाखवत असते माझ्या चॅनलवर, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतात बघा. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की बघत जा आणि शिका माझ्याबरोबर. रोज नवनवीन रांगोळ्या काढायला आणि असेच रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बघत राहा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.